बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं खून प्रकरण सध्या राज्यभर चर्चिलं जात आहे। या प्रकरणाचा तपास सध्या CID कडे सोपवण्यात आलेला आहे। CID चे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे याचा तपास करत आहे। सध्या आपण पुण्यातील CIDच्या मुख्यालय या ठिकाणी आहोत। आज प्रशांत बोरुडे सकाळपासून राज्यभरातील CID अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण त्यांनी बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा त्यांनी या बैठकीमध्ये केलेली आहे। या बैठकीमधून या तपासाला एक मोठी गती मिळू शकते अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। सध्या जे आरोपी फरार आहेत या फरार आरोपीच्या संदर्भातील जे जवळील होते त्यांची CIDच्या माध्यमातून चौकशी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ती फरार आरोपीची संपत्ती ही जप्त करण्यात आलेली आहे। त्यांच्या जवळील नातेवाईकाची ही संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे। एकंदरीतच CIDच्या माध्यमातून आता या तपासाला एक चांगली गती मिळाली आहे आणि लवकरच हे आरोपी आहेत ते CIDच्या जाळ्यामध्ये अडकू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आज या महत्त्वपूर्ण बैठकीमधून CIDच्या माध्यमातून राज्यभरात 9 पथके तैनात करण्यात आलेले आहेत। ते विविध भागामध्ये पाठवण्यात आलेले आहेत। या पथकाच्या माध्यमातून अगदी जोरदारपणे हे तपासणीचं काम चालू करण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर हे फरार आरोपी हे CIDच्या जाळ्यामध्ये अडकू शकतील अशी ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। एकंदरीतच CIDचं हे तपास चक्र आता गतिमान करण्यात आलेले आहे। यामुळे आता लवकरच हे आरोपी या CIDच्या जाळ्यात अडकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। कॅमेरामॅन गणेश मोरे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।